पुंडलीकवरदा हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय। माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री तुकाराम महाराजांची गाथा, अभंग क्रमांक 184। पुण्यवंत व्हावे घेता सज्जनांची नावे, नेघे माझी वाचा तुटी महालाभ फुकासाठी। विश्रांतीचा ठाव पायी संताचिया भाव, तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे। 4 चरणाचा अभंग आहे। संत महात्म्य किती महत्त्वाचं आहे, त्यापासून काय फरक पडतो या अभंगात सांगितलेलं आहे। अभंगात सुरुवात करत असताना असं सांगितलं की पुण्यवंत व्हावे। का पुण्यवंत व्हायचंय? तर पुण्यप्राप्तीशिवाय परमात्म्याची भेट होत नाही। परमात्मा भेटीसाठी अगाध पुण्य लागतं आणि ते पुण्य असं असावं लागतं की पापाचा संपर्कही त्या ठिकाणी नाही। असं पुण्य असेल तरच ते परमात्मा स्वरूपाची भेटीचं योग जुळून येतो। म्हणून या पुण्याची गरज दाखवली। आता हे पुण्य ज्याच्याकडे होईल तो नुसता पुण्यवान नाही, तर त्याच्या ठिकाणी कसं आहे तर पुण्यच पुण्य आहे। म्हणजे जिथं भरपूर साठा असतो तिथं नाव असतं। जसं भगवंत, भाग्यवंत, धनवंत। हे वंत म्हणजे काय आहे की त्या भरपूर तेच आहे, त्याच्या तेवढा साठा आहे त्याच्याकडं। असे जे असतील ते पुण्यवंत। मग पुण्यवंत होण्याकरता काय करायचं आहे तर घेता सज्जनांची नावे। सज्जन, सत म्हणजे परमात्मा, आणि परमात्म्याला सानिध्यात ज्यांनी आपलं सगळं जीवन सोडून दिलेलं आहे असे जे जन आहेत ते संत महात्मे। संतांचा संपूर्ण विषय परमात्माच असतो, याशिवाय त्यांच्या ठिकाणी दुसरा विषय नाही। मग सत काय आहे तर परमात्मा आहे। परमात्म्या व्यतिरिक्त जे आहे ते असत, आणि असतची संगती करणारे इतर जन असतात। म्हणून त्यांना काय, असत शिवाय अतिशय आसुरी संपत्तीचं ज्यांनी जमा केलेलं आहे की कोणालाही त्रास द्यायचा, कोणाला नीट बोलायचं नाही, कोणाचं काही कसंही घ्यायचं, फक्त भोगाचाच विचार त्यांच्याकडं असतो। त्यांना दुसरं नाव आलं, त्यांचं नाव दुर्जन। म्हणजे मग हे सज्जन आहेत। हे सज्जन कशामुळं? तर यांच्याकडं सगळी दैवी संपत्तीचंच भांडवल आहे। असे सज्जन आहेत। यांचं नाव घेतलं असता, यांचा जप केला असता पुण्य वाढतं। मग आता ह्याला पुण्य वाढायला हे काय करतात तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की पुण्य म्हणजे काय की जे परमात्म्याकडं घेऊन जातं, त्या पुण्याला म्हणायचं सत्वगुण। सत्वगुण असल्याशिवाय परमात्म्याकडं जाण्यातलं जे काही पहिला टप्पा आहे तो पूर्ण होत नाही। सत्वगुण हा पहिला टप्पा आहे। सत्वगुण असेल तरच तिथं परमार्थिक ज्ञान संपादन होतं। सत्वगुण नसेल तर परमार्थाचं ज्ञान तिथं नसतं। मग इतर ज्ञान असेल, पण परमात्मसंबंधीचं ज्ञान म्हणजेच परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान, हे दोन्ही ज्ञान कुठं असतील तर सत्वगुण आहे। सत्वात संजायते ज्ञानम। सत्वच सगळ्या ज्ञानाला आपल्या ठिकाणी वाढू लागतो। सत्वाची गोष्ट काय आहे, सत्वगुण हा बाकीच्यापेक्षा श्रेष्ठ आहे। कारण रजगुण काय करतो, किती मिळवावं हेच विचार करतो। मिळालं असलं तरी अजून पाहिजे, म्हणजे मिळालेलं आणून ठेवायचं की दुसरं मिळवायला जायचं, ते आणून ठेवायचं की तिसरं मिळवायला जायचं, हेच रजगुणाचं काम असतं।
आणि तमगुण फक्त भोग भोगतो. त्याला काय आहे की आपल्याला सहज कुठून मिळालं तर ठीक, नसल तर कोणाजवळ असेल ते मागून घ्यायचं, तसा देत नसेल तर हिसकावून घ्यायचं, तसंही देत नसेल तर मारहाण करायची, पण भोगायचंच. हे झालं दोन्ही गुणाचं. पण सत्वगुणात नाही. सत्वगुण आपला पुढचा काळ कसा होईल तो भविष्याचा विचार करणार आहे. म्हणून याच्या ठिकाणी काय आहे तर भविष्यात आपलं काय होईल. आपण जर काहीच आत्ता केलं नाही तर आपली गती काय, याचा विचार कोण करतं तर सत्वगुण करतो. एरवी कसं आहे तर मनुष्याला जर काही थोडंफार देवाचं होत असेल तर त्याला ऊर्ध्वगती आहे. पण त्याच्यापेक्षा पुढं जाऊन संत संगतीत होत असेल तर सद्गती, म्हणजे मग सद्गतीतून काय होईल, ज्ञानप्राप्ती तर होईलच होईल. पण ह्या ज्ञानप्राप्तीनं त्याला जर इथं ह्या जन्मात पूर्तता झाली नाही तर पुढचा जन्म मिळून का होईना पण त्याला परमात्म्याच्याच ठिकाणी जाता येईल. म्हणजे त्याची गती दुर्गतीत जाणार नाही. आणि प्रत्यक्ष सद्गुरू भेटून अगदी चिकाटीने जर त्यांनी परमार्थ केला, साधना केली गुरु सांगतात तसं, तर ते प्राप्त होतं. त्याला म्हणायचं परमगती. परमगतीलाच तो जातो. एरवी तुम्ही आम्ही गतिवानच आहेत. आपण कधी आपल्याला वाटतं आता बसलो, आता झोपलो, पण आपलं आयुष्य थांबलं आहे का. आपण जे काही झोप जरी घेतली तरी आयुष्याची गणना चालूच आहे. आणखीन काही केलं तुम्ही स्थिर बसला तरी आयुष्य मोजमाप चालूच आहे. म्हणजे मग गती अखंड असते. मग ह्या वरच्या गती ह्या कमवाव्या लागतात, प्रयत्नानं कमवल्या जातात. पण काहीच केलं नाही तर गती चुकली नाही, त्याला म्हणायचं अधोगती. मग खाली ज्याचं पतन होईल तो. म्हणून सगळ्यात महत्त्वाचं आहे सत्वगुण प्राप्त झाला पाहिजे. आता या सत्वगुणासाठी कोण मदत करल तर हेच करतील कोण, संत महात्मे. आणि संत महात्मे पुढं मदत करणार आहेत, पण त्या अगोदर संताचं नामस्मरण जरी केलं आपण तरी आपल्याजवळ पुण्य वाढू लागतं. घेता सज्जनांची नावे, म्हणजे जे काही आहे की ज्याचं कुठल्याही प्रकारे दोष नाही, तो त्याचं सान्निध्य झालं तर आपल्याला काय होतं, त्या योग्य असणाऱ्या वस्तू पदार्थाचंच आपल्याला काय होतं की त्या पद्धतीनं आपले परिवर्तन होतं. उदाहरणार्थ पहा की उदबत्ती गुंडाळलेला कागद, हा कागद मोकळा जरी झाला तरी ज्या कागदात ज्या प्रकारच्या सुवासाची उदबत्ती गुंडाळली होती तसाच वास येईल का नाही त्याचा. कारण काय झालं तर त्यांनी त्या सुवासिक उदबत्तीची संगती केली. दुसरं काय असेल, केशर आहे, केशर एखाद्या पुडीत बांधलं तर त्याचाही सुगंध त्याचप्रमाणे येईल. मग हे सगळं जसं आहे, हा दिवा आहे, हा जसा प्रकाशित करतो, स्वतः प्रकाशित होतो, त्याच्या सान्निध्यात कोणी या त्यालाही प्रकाशित करतो, त्यालाही प्रकाशित करण्याची क्षमता त्याच्याकडे. म्हणजे हे सगळे कसे आहेत तर जे सान्निध्यात येतील त्यांना आपल्यासारखं करणार आहेत. संताचंही तसंच आहे. संतही आपल्यासारखं करणार आहेत. आपणासारखे करीती तात्काळ, नाही काळ वेळ तया लागी. हे जे काही आहेत ते कसं करतात तर जे जे जवळ येतील. आता जेव्हा सान्निध्य प्राप्त होईल तेव्हा काय परिणाम होतील ते आहे, पण त्याच्या अगोदर असं आहे की त्यांचं नामस्मरण करायला लागलो. घेता सज्जनांची नावे, नाव घ्यायला लागलं तर काय होतं तर मुख्यच असं आहे की नाव ज्याचं असतं त्याला म्हणायचं नामी. नामी म्हणजे कोण, त्याचं ते नाव आहे. त्या नावाप्रमाणे त्या नामीच्या ठिकाणी जे काही वस्तुलाभ असतो किंवा वस्तू सामर्थ्य शक्ती असते त्याचा परिणाम होतो. कारण वस्तू सामर्थ्य शक्ती आत्तापर्यंत संत महात्मे जे जे त्यांच्या आयुष्यात कमवलं आणि त्याच्यासाठी त्यांनी जगासाठी जे केलं ते त्यांच्याकडे असं झालेलं आहे की त्यांची शरीरानं इथं अस्तित्वात असो नाही तर नसो, ते निघून गेले असले तरी त्यांच्या नामाचा काय आहे की तेवढा परिणाम होत राहतो. आता जसं आपण गजर करतो, पुंडलिक वरदा, म्हणजे पहिलं नाव कोणाचं घेतलं, पुंडलिकाचं घेतलं. हे सुद्धा संत महात्मेच आहेत. आता पुंडलिकाला वर देणारा कोण आहे तर विठ्ठल आहे. आणि अजून कोण आहे तर श्री ज्ञानदेव तुकाराम. म्हणजे हे दोन्ही नावं गजरातच आली.
याचं कारण आहे की हे दोन्ही नावाच्या ठिकाणी काय आहे की आपल्या ठिकाणी परिणाम करण्याची शक्ती, सामर्थ्य. मुळात काय असतं की आपण सगळे मायेच्या ताब्यातलेत आणि हे सगळे महात्मे मायेच्याच ताब्यात आहेत, पण त्या मायेतला विद्या विभाग यांच्याकडे, हे विद्यास्वरूप आहेत. त्यामुळं माया यांच्याजवळ अविद्येनं राहत नाही, विद्येनं राहते आणि ती जी विद्या आहे ती आपल्याला उपयोगी पडते. आता पहिल्यांदा पाहिलं काय की त्यांच्या नामामध्ये का फरक आहे, तर जे नामी आहे त्याचं नाम आहे, म्हणजे नामीचं स्वरूप त्या ठिकाणी येतंच. आपण पाहतो की आपल्याला नामस्मरण घ्यायचं झालं तर राम कृष्ण हरी. याचं कारण काय, तर ते जे आहेत ते सगळे कसे आहेत, तर आलेत आकार धारण करून, पण माया ताब्यात ठेवलेलीच आहे, म्हणून मायावी शरीर आहेत. आपली शरीरे अविद्येची शरीर आहेत, त्यांची शरीरं मायावी शरीर आहेत. आणि संतांचंही तसंच आहे. संताजवळ अविद्या उभाही राहत नाही, कारण काय आहे की मुळात जिथं जिथं अविद्या आहे, न कळणे, ते काढायला काय करावं लागेल, तर विद्या घ्यावी लागेल. विद्या म्हणजे काय, कळून येणं, समजूत जे आहे, समजणं जे आहे त्याचं नाव विद्या. आणि कळत नाही, कळवून घ्यायचं मनामध्ये विचार येत नाही, ती अविद्या. मग अविद्या ही सर्व जनाजवळ आहे आणि अविद्येचा नाश करण्याची क्षमता संत महात्म्याकडे आहे. पण त्यांच्या नामानं आपल्याजवळची अविद्या काय होते, तर निघून गेली असं होत नाही, पण जे घट्ट आहे त्या घट्टाचं थोडंसं काय आहे की पारदर्शकता म्हणजे पातळपणा होतो. आता त्या ठिकाणी नकारभाव जे होते, कोणती गोष्ट करायला नको असं वाटत होतं, ते करायला स्वतःच्या मनाने जरी नसलं तरी इतराच्या संगतीनं होण्याची परिस्थिती येते. आणि जर संताचीच भेट झाली तर काय होईल, मग ते लगेच समजून देतील परमात्मा कसा आहे, त्याला प्राप्त करण्याकरता काय करावं लागेल, काय केलं असता परमात्मा आपल्याजवळ टिकून राहील, हे पुढचं आहे. हे कधी झालं, संत संगती. संताचे संगती मनोमार्ग गती, आकळावा श्रीपती येणे पंथे, ते संगतीतला विषय आहे. पण जोपर्यंत आपल्या ठिकाणी नुसतं नामस्मरण चालू आहे तोपर्यंत तुमच्या आमच्या ठिकाणी असलेले जे दोष आहेत ते दोष नाहीसे होतात. आता तेवढे पूर्ण नाहीसे नाही झाले तरी त्यांनी जे काय आमच्यावर पक्का आवरण टाकलं होतं ते थोडंसं काय आहे की दिसायला लागल, पारदर्शकता येईल किंवा स्वच्छता थोडीफार होईल. पूर्ण स्वच्छ नाही, पण निव्वळ गढूळ नाही, अशा तऱ्हेचं निर्माण होतं. तेवढ्याच झालं असं नाही. मग हे जे काही आहे ते कोणी ज्याला अनुभव आला की संत महात्म्याच्या नामस्मरणानं आपल्या ठिकाणी काय होतं आहे, तर परिणाम होतो आहे, तो काय करील, तर दुसऱ्या चरणात सांगितलं, नेघे माझी वाचा तुटी. आता माझ्या वाचेच्या ठिकाणी त्यांच्या नामाचा इतका जप चाललेला आहे की एवढा तेवढा वेळसुद्धा मी जाऊ देत नाही. माझी वाचा तुटी, माझ्या वाचेच्या ठिकाणी थोडंसुद्धा नाम घेता घेता थांबलं असं कधी नाही. परिणाम झाला. एक उदाहरण सांगतात की एका संस्थानिकाकडे कामाला असणारे हैबती बाबा आणि दुसऱ्या संस्थानिकाकडे काही धन द्यायचं होतं म्हणून घेऊन चाललेले, आणि काय मुक्काम पडला. मुक्काम पडल्यावर आता कुठं राहावं, त्यांना वाटलं आपल्या लहानशा झोपडीत राहिलं तर आपल्याजवळ ऐवज आहे, पैसे अडकेत, कुठं चोराने गाठलं तर काय करावं, म्हणजे बंदिस्त वाडा बघितला. मग बंदिस्त वाड्यात त्यांना म्हणले, आजची रात्र तुमच्यात मुक्काम करतो. ते म्हणले राहा. आणि मग ते मुक्कामाला राहिल्यानंतर जेवण खान त्याने अगदी आग्रह करून जेवायला घातलं. मग त्यांना वाटलं आपली ओळख नाही काय नाही, आणि एवढं प्रेम का दाखवते ते. मग शेवटी झोपायला जागा दिली, ह्या खोलीत झोपा. आणि त्या खोलीत ते जाऊन अंथरुणावर अंग टाकलं की बाहेरनं कडी लावलेला आवाज आला. आणि ह्याने बाहेरनं कडी का लावली, उघडून बघायचा प्रयत्न केला तर बाहेरनं कडी. म्हणजे आपण ठकाच्या घरात सापडलो, हे सगळे ठक दिसतात, फसवलं आहे त्याने आपल्याला. आणि आता काय आहे, आपल्याजवळचं सगळं लुटायचं आहे ह्यांना. आणि ठकाची पद्धत अशी असायची की नुसतं लुटायचं नाही, ज्याच्याजवळचा माल आहे त्याला जिवे मारायचं.
आता त्याला त्यांच्या लक्षात आलं की आपण सापडलो आहे, काय करावं. आणि मग सहजच त्यांच्या लक्षात आल्यावर एक मार्ग सापडला. काय तर माऊलीचं नाव घ्यायला लागले, ज्ञानोबा ज्ञानोबा ज्ञानोबा. परिणाम असा झाला की रात्रीच कुणीतरी म्हणलं उठ पळ. आता दार तर बंद पण आवाज तर आला. बघतात दार तर उघडलं की कडी आपोआप गळून पडली, उघडलं. ते म्हणले आता काही असो, ह्यांच्या ताब्यातनं सुटायचं आहे. रात्रीतच घोड्यावर बसले आणि घोडं घेऊन गेले. मग आता रात्रीचा प्रवास पुन्हा माऊलीचं नाव बंद आहे काय. जसं त्या खोलीत चालू होतं तसं रस्त्याने तेच, उजाडलं तरी तेच. जाऊन त्या कोणाच्या घरी जायचं, ज्या राजाच्या घरी संस्थानिकाच्या घरी जाऊन पैसे दिले, पावती घेतली त्यांच्याकडून आणि परत आपलं माऊली माऊली करतच. आणि जाऊन त्या राजाला हे बघा हे पैसे देऊन टाकले, हे बघा त्यांना पोचते झाले, ही पावती त्याची. म्हणजे बरं झालं, चांगलं काम केलंस तू. चांगलं झालं पण म्हणले आजपासून तुमच्या नोकरीचा राजीनामा, मला नाही नोकरी करायची. कारण ज्यांनी मला वाचवलं त्याची सेवा करायची. मग तिथून जे नामस्मरणाला सुरुवात झाली ते सतत अखंड त्यांच्या ठिकाणी राहिलं. त्याला दाखवलं नेघे माझी वाचा तुटी. आता ज्या वाचेला सवय पडली संत नामाची, ती वाचा त्या नामस्मरणापासून कधीही दुसरं काहीतरी म्हणू लागली, काहीतरी त्यांच्यात अंतर पडलंय झालं, दुसरंच काहीतरी व्यत्यय आलाय, असं अजिबात नाही. अखंड त्या नामाला सवयच लागलेली संत नाम. आणि ज्या संताचं नामस्मरण मुखात बसलंय तेच एक सतत 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 तेच. जसं याचा एक अभंग आहे रामेश्वर भट्टाचा, तुका राम म्हणता नाम घेता कापे यम. म्हणजे त्यांच्या मुखात एकदा तुकाराम बसलं की यम कापतो. म्हणजे काय, यम त्यांना कधीच नेणार नाही. आता काय करेल, न्यायचं असेल तर ते शरीराला नेईल. आतले जे सूक्ष्म अंतःकरण, सूक्ष्म इंद्रिये किंवा सूक्ष्म देह हा तर पावन झाला, न्यायचं त्याला ज्याला न्यायचं ते राहिलं नाही इथंच. म्हणून काय आहे की हे सगळं सुरू झालं तर काय करू लागलं, वाचेला सवय लागली. वाचा तेच असतात उच्चार करू लागले, महालाभ फुकासाठी. आता ह्याच्यापासून लाभ काय होणार आहे, एखाद्याची वाहवा केली, गावात सावकार आहे आणि मग सतत त्याच्या पायाजवळ बस, त्याची सेवा कर, गावात सगळ्या त्याचं नाव सांग. होऊन काय होईल, जेवायला खायला देईल, धान्य देईल, थोडेफार पैसे देईल, ह्याच्याशिवाय काय. पण भगवंताने जे दिलं ते पूर्ण सुखाचं दिलं, समाधानाचं दिलं. हा महालाभ आहे. सामान्य लाभापेक्षा जो श्रेष्ठ लाभ असतो त्याला म्हणायचं महालाभ. आणि मिळाला कसा, तर फुकासाठी. कारण आत्तापर्यंतचे लाभ मिळत असतात ते व्यवहारातनं मिळतात. व्यवहार कशाला, तर द्यायचं असतं तेव्हा मिळतं, हा व्यवहार आहे. म्हणजे दुसऱ्याकडून काय आपल्याला पाहिजे असेल तर आपलं काहीतरी त्याला द्यावं लागतं. आपलं दिलं तर तो आपल्याला तो देईल. म्हणजे अखंड त्याच्या ठिकाणी काय आहे की कोणाच्यातही काही मागायला गेला की तो म्हणतोच की मला प्रसंग असला की तुझ्यातला आणत जाईल. हा व्यवहार झाला. असे लाभ येऊन काय करायचे, मग हा लाभ काही व्यवहारातला नाही. संत महात्म्यांचं नाव घेताना काही त्यांना म्हणलं नाही की तुझं नाव घेतो बाबा एखाद्या संताला, मला तुम्ही पुण्य द्या, मला तुम्ही आणखीन दुसरं काही द्या, काही नाही. काही न म्हणता नाम घ्यायला लागल्यानंतर हा जो लाभ झाला आहे याला म्हणायचं महालाभ. महालाभ फुकासाठी. काही नाही, म्हणजे जे जे काय असतं ते देणे घेण्यातलं असतं. आणि इथं कोणत्या प्रकारचं देणं घेणं झालं नाही. जे असेल तो फक्त काय आहे तर वेळच वाया घालू दिला नाही. नाठवोनी देह, यत्किंची सुद्धा देहाची सुद्धा आठव नाही, इतकी त्यांच्या ठिकाणी काय आहे सतत नामाचं सुरुवात झाली. मनुष्य काय करतो तर झोपेतनं उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत नाव घेईल. झोपेत काय तो सावधच नाही तर नाव कसं घेईल. मग दुसरं तरी काय करतो का आपण, दुसरे काय करत नाही. याचाच अर्थ कोणतं कार्य होत नाही. आणि काही करावं झोपेत असं कारणही काही नसतं. कारण फक्त कारण म्हणजे काय आहे
तिथं अज्ञान आवरणच आहे. अज्ञान आवरण हेच कारण आहे. मग कारण फक्त कारण स्वरूपात राहिलं, कार्य स्वरूपात आलं नाही. पण तेच जागृतीत कार्य स्वरूपात आलं. आता तिथं जर नामस्मरणाने सुरुवात झाली तर कारण आणि कार्य हे दोघंही मागं राहिले. कारण आहे ते कार्यासाठीच आहे. कार्य काय झालं आहे? नामस्मरण झाले. आणि ह्यानी जरी हातानं, पायानं, डोळ्यानं, आणखी इंद्रियानं काही काम केलं तर त्याच्यात काम करता करता नाम आहे. म्हणजे हे सगळं काम नामस्वरूपच झालं. कारणाचं आणि कार्याचं दोन्ही गोष्टी बाजूला सरकल्या. हे तिथं झालेला फायदा आहे. विश्रांतीचा ठाव. आता त्याच्या पुढच्या चरणात सांगितलं की जे काही आपलं असेल ते सगळं कसं आहे तर दमछाक होणार आहे. कोणती गोष्ट असेल तर अतिशय काही असो, पण हे कसं स्थान आहे? ठाव म्हणजे हे स्थान आहे. कसं आहे तर विश्रांती. एरवी कुठंही जा, आपण पाहुण्याच्या घरी जरी गेलो तरी हे केवढ्याला आणलं, ते कसं केलं, ते कुठं मिळतं, म्हणजे तिथंसुद्धा आपली उलाढालच असते. यांचं चांगलं आहे, यांचं ह्याच्यामुळं चांगलं झालं, त्याच्यामुळं चांगलं झालं, सतत घोकंपट्टी. पण संताच्या घरी आल्याबरोबर विश्रांतीच. म्हणजे तिथं मनाची धाव कुठं जाते असं नाही, पण स्थान जे असं आहे की तिथं शांत होऊन जातं. काय मिळवावं, काय आणावं, काही नाही. हे तिथलं काय आहे? स्थान महात्म्य. संतांचं स्थान महात्म्य काय तर तुम्ही आल्या आल्या तुमचा चंचलपणा स्थिर होतो, स्थिरता निर्माण होते. म्हणून ह्याला विश्रांती म्हटलं. मग एरवी काय आहे तर मनुष्य सतत आपलं काही ना काहीतरी करत असतो. मग त्याला एक दुसरं दिलं की दिवसभरात आपण इकडची तिकडची कामं करू, पण रात्रीच्याला काय करतो तर रात्री काही करत नाही, पण आतलं चालूच असतं ना. रक्ताभिसरण चालू आहे, अन्नपचन चालू आहे, ह्या सगळ्या गोष्टी चालू आहेत. पण इथं आल्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी असल्या तरीसुद्धा इतक्या सुलभतेनं चाललेल्या असतात की त्यालासुद्धा विश्रांतीच असते. कारण ते कार्यरतच आहेत, पण त्यांना ते सगळं करत असताना विश्रांती. म्हणून हे स्थान कसं आहे तर विश्रांतीचं. कुठलं स्थान त्याचे एकदा परत अजून सांगितले की पायी संताची भाव. आता मूळ असं आहे की तुम्ही एखाद्या संताच्या घरी गेला आणि तरी तुमच्या ठिकाणी यांच्याजवळ गेलं की आपल्याला काय होईल यांचा आशीर्वाद मागायचा, म्हणजे आपल्या घरातलं आमकं आमकं काम किंवा हे गोष्ट पूर्ण होईल, किंवा त्यांच्या घरी जे असेल ते मागायचं. असं जर तुम्ही जात असाल तर तो विश्रांतीचा ठाव कसा होईल? संतावर भाव पाहिजे. भाव असेल तर मग मात्र तुमचा परमार्थाशी संबंध आला. भाव हे परमात्म्याशी संबंधित आहे. भाव हे आपलं स्थायी अंग आहे. आपल्याजवळ भाव आहेच, भाव नाही असा कोणीच नसतो. पण आपला भाव सगळ्या बाह्य वस्तूवर आहे ना, बाह्य प्रदेशावर आहे, बाह्य वस्तूवर आहे. तोच भाव परमात्मा स्वरूपावर असला की हे सगळे असले नसले काही वाटत नाही. मग हा भाव ज्याच्याजवळ होतो तो संतांच्याच चरणाजवळ राहतो. मग आता त्याच्या ठिकाणी त्याने दाखवलं की भाव म्हणजे दुसरं नाव काय तर भाव म्हणजे दुसरं नाव विश्वास. आपला त्यांच्यावर विश्वास असला पाहिजे. संताची पायी हा माझा विश्वास, सर्व भावे दास झालो त्यांचा. आता सगळे भाव त्यांच्या ठिकाणी झाले म्हणून मी दास्यत्व. दास्यत्व म्हणजे काय? ते म्हणतील तेच, त्याच्या व्यतिरिक्त मला अमकं करायचं आहे माझ्या मनात असं आलं ह्या विषयच नाही. ते सांगतील ते, त्याला सर्व भाव म्हणायचं. सर्व भावे दास झालो त्यांचा. मग कुणाचा? तर ज्या संताजवळ गेलो त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. विश्वास म्हणजे पूर्ण भाव आहे. हा भाव संताची पायी, पायी संताची भाव तिथं झाला. आणि भाव तुमचा निर्णायक असला, त्या भावात दुसरं काही मिसळलेलं नसलं की विश्रांतीचं आहे. भाव थोडा जरी इकडं तिकडं सरकला तरी आपली विश्रांती कमी पडते, म्हणजे तिथला अनुभव यायचा नाही. पण परिपूर्णतेनं भाव तुम्ही त्यांच्या चरणाशी वाहत असाल तर तिथल्या इतकी विश्रांती कुठंच नाही हे तुमच्या लक्षात येईल. म्हणून हे काय आहे तर विश्रांतीचं ठिकाण आहे. आता त्याजवळ जाऊन बसाल तरच आहे.
मग 2-3 गोष्टी झाल्या की जसं जसं त्यांच्या नामाचा परिणाम होऊ लागला, सत्वगुण वाढू लागला, म्हणजे पुण्य वाढू लागलं, की सतत नाम घ्यावा अशी प्रेरणा झाली. आता ते घेतल्यानंतर त्या नामानं आणि संत सान्निध्यात बसल्यावर विश्रांती होती हे कळालं. 4थ्या चरणात सांगतात, तुका म्हणे पापे जाती संताचिया जपे. तुका म्हणे पापे जाती. आता कोणतं पाप आहे आपल्याकडं? आपण काही काही नुकसान केली कुठली, का आणखीन काही आपण केलं आहे का? या पापाला हे तर नाहीत सांगत. हे पाप म्हणतात ते कोणतं? तर देवाचा विसर पडला हेच पाप आहे. आपण जिथं भगवंताचाच आठव ठेवायला पाहिजे होता तो विसरला, हे पाप आहे. आणि आता आठव यायला लागला ना, हे पाप जाणारच आहे. मग संत काय करतात की आठव नाही त्याला आठवायला लावतात. आठवे तो देव तो करावा उपाव, येर त्याची व्याव खटपट. बाकीचे काय आहे, जिथं जिथं आपण हे ते करत राहतो हे खटपट आहे. करू नये असं नाही, पण भगवंतावर विश्वास, भगवंताचं नाम घेत करावं. याचा अर्थ काय? तुम्ही जे जे कर्म कराल त्या कर्माला भगवंताचा आश्रय घ्यायचा. त्या आश्रयात कर्म होऊ लागलं की झालं. मग मनुष्यानं काय आहे की कुठेही काय होऊ द्या, देवाच्या कृपेनं होते, देवाच्या कृपेनं मिळेल असं जर मनात सारखं ठेवलं तर पाप गेलं ना. मग मी करतो, माझ्यामुळं झालं, मीच केलं म्हणून झालं म्हणलं की पाप आलं, कारण तुम्ही देवाला विसरला. आता त्या ठिकाणी सतत काय होऊ लागलं? नाम होऊ लागलं आणि आठव होऊ लागला. कारण संत आत्तापर्यंत कुठल्याही संताचं पहा, अगदी आद्य काळापासून आत्तापर्यंत संत आहेत. मी सांगतो म्हणून ऐका कधीच म्हणत नाहीत. परमात्म्याने हे सांगितलं आहे, हे पूर्वग्रंथामध्ये हेच आलं आहे. म्हणजे ग्रंथाच्या प्रमाणे आणि भगवंताच्या सांगण्याप्रमाणे करा. आम्ही काय आहे, आम्ही नाही सांगत. भगवद्गीता काय सांगते बघा. भगवद्गीता म्हणजे कोण सांगतं? प्रत्यक्ष भगवंत सांगतात. हे भगवंतानी सांगितलं आहे, आम्ही नाही सांगितलं. म्हणून संत कधी मीपणा घेत नाहीत. हे सगळं भगवंतानी सांगितलं आहे, ग्रंथानी सांगितलं आहे. असं झाल्यामुळं इथंसुद्धा मीपणा राहिला की पाप आलं आणि हे पाप निघून जातं संत महात्म्याच्या सान्निध्यात. तेव्हा त्यांनी सांगितलं संताचिया जपे. तर संपूर्ण ह्याच्यात पहिल्यांदा काय दाखवलं? संताचं नाम घ्यावं. दुसऱ्या चरणात काय आलं? अखंड नाम घ्यावं, थोडासुद्धा विसर पडू नये. आणि तिसऱ्या चरणात झालं या नामाचीच विश्रांती. त्या सगळ्याचा गोषवारा आता आला संताचिया जपे. जप म्हणजे काय असतं? अखंड नाम घेत राहणं, त्याचं नाव जप. हा जप सुरू झाला. जपाला काय माळच घेतली असं नाही, पण माळ नसताना सुद्धा मनात तेच 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 सारखं नाम यायला लागलं की तो जप झाला. आणि त्या जपाचा परिणाम पाप तर गेलंच, पण सत्वगुण वाढला. सत्वगुणानं जे पुण्य झालं त्या सत्वगुणाच्या पुण्याईनं संत संगती मिळेल आणि संताच्या संगतीत ज्ञान प्राप्त होईल. आत्मज्ञान प्राप्त झाल्याशिवाय आत्मा कसा भेटणार? हे सगळ्या गोष्टी आमच्या संत सान्निध्यात होतात. त्या तिथं परिपूर्णतेला गेल्या की मग झालं. यालाच काय आहे की परमार्थातलं मुख्यत्व नाव काय? तर कल्याण होणं. आता ज्याला ही इच्छा आहे माझं कल्याण कसं होईल, तोच हे नामस्मरण घ्यायला लागल. ज्यांना यातला विषयच नाही ते कसे जातील इकडं? तेव्हा ज्यांना परमार्थाची इच्छा निर्माण झाली आणि जे आपलं कल्याण कशात होतील हे पाहत आहेत, ते मात्र उपाय काय आहे? तर उपाय करतात की संताचं नामस्मरण घेतल्याशिवाय आपली सगळी परमार्थाची पायऱ्या क्रम पूर्ण होणार नाहीत. तेच फक्त इकडे वळतात आणि संत नामस्मरणानं स्वतःच्या कल्याणाकडं, स्वतःचे जे काही उद्धार व्हायचा आहे तिकडं वाट करतात. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, सद्गुरु समर्थ त्र्यंबकानंद महाराज की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. श्री गुरुदेव दत्त.